मंडळी, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मराठा समाज गाठी भेटी दौरा हा ठरलेला आहे आणि त्याचं वेळापत्रक आपल्याकडे आलेलं आहे। तेच वेळापत्रक आज तुम्हाला आम्ही वाचून सांगणार आहोत, शेवटपर्यंत नक्की बघा। तर मंडळी, 15 नोव्हेंबर 2023 म्हणजेच बुधवार रोजी सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून प्रस्थान होणार आहे। सकाळी 11 वाजता वाशी जिल्हा धाराशिव इथे भेट होणार आहे। त्यानंतर दुपारी 2 वाजता ईट तालुका भूम जिल्हा धाराशिव येथे आहे। दुपारी 4:30 परांडा तालुका परांडा जिल्हा धाराशिव येथे आहे। दिनांक रात्री 8 वाजता वांगी नंबर 1 तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा गाठीभेटीचा दौरा आहे। त्याचबरोबर आता 16 नोव्हेंबर 2023 रोजी गुरुवारी सकाळी 11 वाजता दौंड वरखंड तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी गाठीभेटी आहे। दुपारी 2 वाजता श्री क्षेत्र जेजुरीचं दर्शन आहे। दुपारी 5 वाजता मराठा नगर गुंडेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा इथे गाठीभेटी आहेत आणि रात्री 7 वाजता मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा इथे गाठीभेटी आहेत। त्याचबरोबर 17 नोव्हेंबर 2023 रोजी म्हणजे शुक्रवारी सकाळी 11 वाजता तरुण भारत स्टेडियम सांगली येथे, दुपारी 3 वाजता दसरा चौक कोल्हापूर येथे, दुपारी 5 वाजता इस्लामपूर तालुका इस्लामपूर जिल्हा सांगली येथे आणि रात्री 8 वाजता कराड तालुका कराड जिल्हा सातारा येथे रात्री 8 वाजता 17 नोव्हेंबर रोजी। तर 18 नोव्हेंबरचा नियोजित वेळापत्रक असा आहे की सकाळी 10 वाजता सातारा तालुका सातारा जिल्हा सातारा, दुपारी 1 वाजता मेंढा तालुका जावळी जिल्हा सातारा, दुपारी 4 वाजता वाई तालुका वाई जिल्हा सातारा, रात्री संध्याकाळी 6 वाजता किल्ले प्रतापगड श्री भवानी मातेची आरती इथे होणार आहे। त्याचबरोबर रात्री 8 वाजता पोलादपूर मार्गे किल्ले रायगड मुक्कामी जाणार आहेत। त्यानंतर दिनांक 19 नोव्हेंबर 2023 सकाळी 8 वाजता किल्ले रायगड दर्शन होणार आहे। दुपारी 1 वाजता महाड तालुका महाड जिल्हा रायगड येथे आहे। दुपारी 4 वाजता भोर तालुका भोर जिल्हा पुणे येथे आहे। रात्री 8 वाजता श्री क्षेत्र देहू दर्शन होणार आहे आणि रात्री 9 वाजता श्री क्षेत्र आळंदी दर्शन आणि मुक्काम आहे। तर 20 नोव्हेंबर 2023चा दौरा असा आहे, सकाळी 9 वाजता तुळापूर छत्रपती संभाजीराजे यांना अभिवादन। त्याचबरोबर सकाळी 11 वाजता महालक्ष्मी लॉन्स जुना जकात नाका खराडी चंदननगर पुणे या ठिकाणी गाठीभेटी दौरा। त्यानंतर दुपारी 3 वाजता कैलासवासी